अहो, लहान मुलांना, विशिष्ट जी खूप चंचल आहेत, त्यांना सांभाळणं म्हणजे एक मोठी कसरतच असते, नाही का? यामुळे येणारा थकवा आणि निराशा अगदी स्वाभाविक आहे. पण काळजी नसावी. आज आपण या समस्येमागची कारणं आणि त्यावरचे काही अगदी सोपे पण प्रभावी उपाय पाहणार आहोत. हे प्रश्न ऐकून असं वाटतंय का, की अरे, हे तर आपल्याच घरात घडतंय? अनेकदा असं वाटतं, की आपलंच मूल आपलं ऐकत नाहीये. पण खरं तर यामागे काही ठोस कारणं असतात आणि ती समजून घेतली ना, की अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा. चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. आपण पटकन मुलांच्या वागण्याला हट्टीपणा असं नाव देऊन टाकतो. पण खरं सांगू, विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर गोष्ट खूप वेगळी दिसते. आणि एकदा का हा दृष्टिकोन बदलला की सगळंच सोपं वाटू लागतं. एक गोष्ट आहे ना, ती अगदी मनावर कोरून ठेवा. कोणतंही मूल मुद्दामून आपल्याला त्रास द्यायचा आहे म्हणून हट्टीपणा करत नाही. त्यांचं ते वागणं हा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचाच एक भाग असतो. त्यामुळे त्यांच्यावर रागवण्याऐवजी त्यांना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मुलं शांत का बसत नाहीत यामागे ना 3 अगदी सोपी वैज्ञानिक कारणं आहेत. पहिलं म्हणजे काय, तर त्यांचा मेंदू अजून डेव्हलप होतोय, त्यामुळे स्वतःच्या भावनांवर, इच्छांवर नियंत्रण ठेवणं त्यांना अजून जमत नाही. दुसरं, त्यांच्यात नैसर्गिकरित्याच प्रचंड ऊर्जा असते. म्हणूनच बघा, जेव्हा आपण त्यांना म्हणतो, ए शांत बस, तेव्हा त्यांच्यासाठी ते जवळपास अशक्य असतं. बरं, ही तर झाली त्यांच्या विकासाची गोष्ट. पण यासोबतच ना, काही बाहेरच्या गोष्टीसुद्धा असतात, ज्यांच्यामुळे मुलं जास्त चंचल होतात. या कारणांना आपण ट्रिगर्स म्हणू शकतो. आणि हे ट्रिगर्स एकदा का ओळखले की त्यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होऊन जातं. मुलांच्या या अतिचंचलतेमागेही 4 मुख्य ट्रिगर्स असू शकतात. सगळ्यात पहिला म्हणजे स्क्रीन टाईम. खूप जास्त मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्यामुळे ना त्यांचा मेंदू सतत हाय अलर्टवर असतो. दुसरा म्हणजे झोप. मुलांना कमीत कमी 7 ते 10 तास झोपेची गरज असते. ती नाही मिळाली की चिडचिड वाढणारच. तिसरं कारण आहे आहार. जास्त गोड पदार्थ त्यांच्यात अचानक ऊर्जेचा स्फोट घडवतात. आणि चौथं, कधी-कधी फक्त आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी सुद्धा मुलं असं वागू शकतात. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण कारणं पाहिली. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे उपायांकडे. मी तुम्हाला 2 इतके सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्ही आजच्या आज सुरू करू शकता. यातली पहिली जादू आहे एक ठरलेलं रुटीन. हो, अगदी साधं वाटेल, पण मुलांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा त्यांना माहीत असतं ना की आता पुढे काय होणार आहे, तेव्हा त्यांना खूप सेफ वाटतं, खूप शांत वाटतं. त्यांच्या मनातला गोंधळ कमी होतो. हे बघा, एक साधनचं रुटीन कसं असू शकतं. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरवून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोपण्याची वेळ. ती जर का पक्की असेल तर मुलं नैसर्गिकरित्याच शांत होतात. हवं तर तुम्ही असं चित्रांचं वेळापत्रक सुद्धा बनवू शकता, म्हणजे त्यांना समजायला आणखी सोपं जाईल. आणि आता येतोय दुसरा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय. मुलांमध्ये जी प्रचंड ऊर्जा असते ना, तिला दाबण्याचा प्रयत्न कधीच करू नका. कारण असं केलं की ती चुकीच्या मार्गानेच बाहेर येणार. मग त्याऐवजी काय करायचं, तर त्या ऊर्जेला एक पॉझिटिव्ह दिशा द्यायची. आणि हे करण्याचे कितीतरी छान मार्ग आहेत. त्यांना जवळच्या पार्कमध्ये मनसोक्त खेळू द्या, पळू द्या. त्यांच्यासोबत धावायला जा, सायकल चालवा, कोणताही मैदानी खेळ खेळा. जेव्हा त्यांच्या त्या ऊर्जेचा योग्य वापर होतो, तेव्हा बघा, तीच मुलं आपोआप शांत आणि आनंदी राहतात. आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. काही अशा प्रॅक्टिकल टिप्स ज्या तुम्ही आजच्या आज वापरू शकता आणि घरातलं वातावरण थोडं शांत, थोडं पॉझिटिव्ह बनवू शकता. मग करूया सुरुवात? सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया काही गंमतशीर खेळांपासून. हो, खेळ, पण हे साधे खेळ नाहीत. मुलांना शांत करण्यासाठी हे खूपच प्रभावी मार्ग आहेत. यातला पहिला खेळ आहे फुगा फुगवूया. आता नावावरूनच कळलं असेल, हा एक डीप ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. फक्त आपण त्याला एका खेळाचं रूप दिलंय. यामुळे काय होतं की मुलांना मज्जा पण येते आणि ते नकळतपणे शांत होतात. करायचं काय? अगदी सोपं आहे. मुलांना सांगा, एक मोठा श्वास घे आणि आता कल्पना कर की तू एक मोठासा फुगा फुगवतोयस आणि हळूहळू सगळी हवा बाहेर सोड. बघा, असं फक्त 2-3 वेळा करून घेतलं ना, तरी त्यांना लगेच शांत वाटायला लागेल. आता दुसरा एक मस्त खेळ, फ्रीज गेम. जेव्हा घरात मुलांची धावपळ अगदी शिगेला पोचलेली असते ना, तेव्हा हा खेळ म्हणजे एकदम रामबाण उपाय आहे. काही नाही, फक्त जोरात ओरडायचं फ्रीज आणि सगळेजण, अगदी तुम्ही सुद्धा, जिथे आहात तिथेच 10 सेकंदांसाठी पुतळ्यासारखे थांबून जायचं. तो जो छोटासा ब्रेक मिळतो ना 10 सेकंदांचा, तो मुलांची सगळी एक्स्ट्रा एनर्जी शांत करायला खूप मदत करतो.
या खेळांसोबत अजून एक गोष्ट करून बघू शकता, घरात अगदी हलकं शांत संगीत लावून ठेवा. यामुळे घरात एक काम वाईब तयार होतो, ज्याचा मुलांच्या मूडवर खूप चांगला परिणाम होतो. बरं, आता खेळांबद्दल झालं. आता वळूया एका खूप खूप महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे स्क्रीन टाईम. खरं सांगायचं तर आजकाल मुलांच्या हायपर ॲक्टिव्हिटी मागे हे एक मोठं कारण बनलं आहे. त्यामुळे स्क्रीन टाईमसाठी काही नियम बनवणं खूप गरजेचे आहे. 2 सोपे नियम. पहिला, टीव्ही किंवा मोबाईलसाठी दिवसभरातली एक वेळ ठरवून द्या. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, झोपण्याच्या आधी तर मोबाईल अजिबातच द्यायचा नाही. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की स्क्रीन नाही द्यायचा तर मुलांना गुंतवून कसं ठेवायचं, काय करायचं त्यांच्यासोबत? खूप पर्याय आहेत. चित्र काढायला द्या, पझल्स खेळायला द्या किंवा मस्त गोष्टी सांगा. या सगळ्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते. एवढंच काय, घरातल्या छोट्या-मोठ्या कामात त्यांना सामील करून घ्या किंवा संध्याकाळी बागेत घेऊन जा. बघा, स्क्रीनची आठवणी येणार नाही. आता पुढचा मुद्दा, आणि हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपण मुलांशी बोलतो कसे? आपले शब्द. कारण नकारात्मक शब्दांपेक्षा सकारात्मक शब्दांचा मुलांवर खूप खोल परिणाम होतो. हे बघा किती फरक पडतो. शांत बस असं दरडावून सांगण्याऐवजी जर म्हटलं की चल आपण शांत बसायचा गेम खेळूया, तर मुलं ते जास्त एन्जॉय करतात. त्यांच्यासाठी ती एक शिक्षा नाही तर एक गंमत बनते. आणि हो, जेव्हा मुलं आपलं ऐकतात, चांगलं वागतात, तेव्हा त्यांचं कौतुक करायला अजिबात विसरू नका. एक साधा वा, मस्तच किंवा पाठीवर एक छोटीशी थाप त्यांना खूप प्रोत्साहन देते. आत्तापर्यंत आपण ज्या टिप्स पाहिल्या त्या बहुतेक वेळी कामी येतात. पण कधीकधी परिस्थिती हाताबाहेर जाते आणि तेव्हा प्रोफेशनल मदत घेणं गरजेचं ठरतं. आणि हे वेळीच ओळखणं महत्त्वाचं आहे. कधी मदत घ्यायची? जर मुलाचं लक्ष कशातच लागत नसेल, शाळेतून सतत तक्रारी येत असतील किंवा त्याची चंचलता खूपच जास्त म्हणजे अगदी नियंत्रणाबाहेर वाटत असेल, तर एकदा डॉक्टरांशी बोललेलं कधीही चांगलं. कारण कधीकधी यामागे ADHD सारखं एखादं वैद्यकीय कारण असू शकतं. घाबरून जायचं काहीच कारण नाही. ही एक मेडिकल कंडिशन आहे, ज्यामुळे मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन आणि सेल्फ कंट्रोलवर परिणाम होतो, पण योग्य वेळेस निदान झालं तर यावर नक्कीच उपाय करता येतो. शेवटी एक गोष्ट नक्की की पालकत्व सोपं नाहीये, पण योग्य मार्ग आणि थोडेसे प्रयत्न केले तर मुलांच्या वागण्यात खूप मोठा आणि चांगला बदल घडू शकतो. आज आपण ज्या टिप्स पाहिल्या त्या तुम्हाला या प्रवासात नक्कीच मदत करतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संयम, पेशन्स हीच खरी गुरुकिल्ली आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.